नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रणिता आपल्या सर्वांचे लर्न विथ प्रणिता या YouTube चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करत आहे। आणि आज आपण पाहणार आहोत व्यवहारी अपूर्णांकाची तुलना। यालाच आपण इंग्लिश मध्ये म्हणतो कंपेअरिंग फ्रॅक्शन्स। तर फ्रॅक्शन्स किंवा अपूर्णांक कशाला म्हटले जाते, तर अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहिल्या जाणाऱ्या संख्या आणि ज्या संख्यांची किंमत ही अपूर्ण असते अशा संख्यांना काय म्हटले जातं, अपूर्णांक। p अंश छेद q च्या स्वरूपात मांडणे म्हणजे काय, तर यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया। मी इथे एक सर्कल काढलेला आहे आणि या सर्कलचे 4 समान भाग केलेले आहेत। या 4 समान भागांपैकी एक भाग हा रंगवलेला आहे। तर या रंगवलेल्या भागाची मांडणी किंवा दिलेल्या सर्कलची किंमत आपण कशा पद्धतीने लिहितो, तर टोटल किती भाग आहेत सांगा, 4। 4 पैकी किती भाग रंगवलेले आहेत, 1। म्हणजेच या ठिकाणी आपण 1 अंश छेद 4 अशा पद्धतीने या अपूर्णांकाची मांडणी केलेली आहे, बरोबर। याचाच अर्थ p अपॉन q म्हणजे p अंश छेद q च्या स्वरूपात आपण याची मांडणी केलेली आहे। सेकंड एक्झाम्पल घेऊयात। एक बॉक्स घेतलेला आहे, याचे 6 समान भाग केलेले आहेत। या 6 समान भागांपैकी जर मी 2 भाग रंगवले तर कशा पद्धतीने अपूर्णांक आपण लिहू शकतो, तर टोटल भाग किती आहेत सांगा, 6। 6 पैकी किती रंगवले, 2। म्हणजेच काय झालं, 2 अंश छेद 6, बरोबर। यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की अपूर्णांकाची मांडणी कशा पद्धतीने केली जाते। छेद जो असतो तो टोटल नंबर असतो आणि या टोटल नंबर पैकी रंगवलेल्या भागांची संख्या म्हणजेच काय आहे, अंश। यालाच आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, अंशाला काय म्हटलं जातं, न्यूमरेटर, आणि छेदाला काय म्हटलं जातं, डिनॉमिनेटर, बरोबर। तर हा झाला आपला अपूर्णांक। आज आपल्याला या व्हिडिओमध्ये अपूर्णांकाची तुलना पाहिजे आहे। अपूर्णांकाची तुलना करणं म्हणजेच काय, या ठिकाणी 2 अपूर्णांक तुम्हाला दिसत आहेत। एक आहे तो म्हणजे 1 अंश छेद 4 आणि दुसरा आहे 2 अंश छेद 6। या दोघांची जर आपल्याला तुलना करायची असेल म्हणजे या दोघांमध्ये लहान कुठला आणि मोठा कोणता, तर यासाठी आपल्याला काही नियम माहित असणं गरजेचंच आहे। नियम सोबतच आज आपल्याला या व्हिडिओमध्ये एक ट्रिक सुद्धा सांगितली जाणार आहे, पण ती ट्रिक समजून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा लागेल। या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेतलेला आहे। 4 अपूर्णांक तुम्हाला दिलेला आहे। अपूर्णांक आहे तर 3 अंश छेद 4, 2 अंश छेद 4, 6 अंश छेद 4 आणि 3 अंश छेद 4। याची जर तुलना करायची असेल तर कशा पद्धतीने केली जाते, तर यासाठी तुम्ही इथं नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की या सर्व अपूर्णांकाचे जो छेद आहे तो छेद काय आहे, समान आहे। आणि जेव्हा दिलेल्या अपूर्णांकामध्ये छेद समान असतो तेव्हा त्याचं कंपॅरिझन कसं केलं जातं, तर जेव्हा छेद समान असेल त्यावेळी ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा। म्हणजेच काय नियम लिहिणार आहे मी, नियम काय आहे आपला, छेद समान तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक काय आहे, अपूर्णांक मोठा, बरोबर। म्हणजे यामध्ये छेद समान, अपूर्णांकाचा अंश हा मोठा आहे म्हणून हा येईल सगळ्यात मोठा, म्हणून 6 अंश छेद 4। यानंतर या तिघांमध्ये कंपॅरिझन करा। सगळ्यात मोठा अंश कोणाचा आहे, सॉरी हा अंश सेम झालेला आहे, आपण इथे चेंज करून घेऊ। यामध्ये 5 अंश छेद 4, इथं पहा तिघांमध्ये 5 अंश छेद 4 हा मोठा आहे। त्यानंतर या दोघांमध्ये कंपेअर करा, 3 अंश छेद 4 येईल आणि त्यानंतर 2 अंश छेद 4, म्हणजे ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा। आता दोघांची तुलना करत असताना कंपॅरिझनचं सिम्बॉल कसं दाखवणार आपण, च्यापेक्षा मोठा म्हणजे याकडे आपण तोंड करणार आहोत। या दोघांमध्ये हा मोठा, जो मोठा याच्याकडे आपण याचं तोंड करायचं आहे। आलं लक्षात। आता नियम 2 कडे जाऊयात आपण।
आता सेकंड एक्झाम्पल घेतलेलं आहे, तुम्ही इथं लक्ष देऊन पहा, इथं काय चेंज आहे. तर या ठिकाणी तुम्हाला अंश काय दिसेल, सारखा दिसेल. इथं छेद सारखा होता, पण या ठिकाणी तुम्हाला अंश सारखा दिसेल. तर जेव्हा अंश सारखा असतो तेव्हा नियम काय आहे पहा, जेव्हा अंश समान असेल ज्याचा छेद छोटा तो अपूर्णांक मोठा. हे बघा, हा नियम याच्या उलटा आहे. म्हणजे ज्या अपूर्णांकामध्ये जेव्हा अंश जर सारखा असेल तेव्हा काय होईल, ज्याचा छेद छोटा तो अपूर्णांक मोठा. इथं काय होतं, जेव्हा छेद सारखा होता तेव्हा ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. पण सेकंड नियम काय सांगतो, जेव्हा अंश सारखा असेल तेव्हा ज्याचा छेद छोटा तो अपूर्णांक मोठा. म्हणजे इथं छेद सगळ्यात छोटा हा आहे, म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक हा असेल. म्हणून 5/2. या तिघांमध्ये कम्पेअर करा, सर्वांचा अंश सारखा आहे. सर्वात छोटा पूर्णांक कोणता आहे, हा, म्हणजे 2 नंबरला हा आहे 5/3. या दोघांमध्ये बघा छोटा कुठला आहे, हा, म्हणून 5/4 आणि लास्ट आहे 5/6. म्हणजे ज्याचा छेद छोटा तो अपूर्णांक आपण काय केलेला आहे, मोठा म्हणून घेतलेला आहे. बरोबर. आता हे झाले नियम. आता मी एक एक्झाम्पल देते, ते तुम्ही सॉल्व्ह करून दाखवायचं आहे. तुम्ही सॉल्व्ह करून बघा, सॉल्व्ह होतं का ते. हे एक्झाम्पल आहे. इथे तुम्हाला 4 फ्रॅक्शन दिलेले आहेत, याचं कंपॅरिझन करून बघा. मॅडम इथे तर अंशही सारखा नाही आणि छेदही सारखा नाही, मग आम्ही याचं कंपॅरिझन कसं करणार. तर यासाठीच मी सांगितलेलं आहे की आपल्याकडे एक ट्रिक आहे, ज्यामध्ये अंश सारखा असो किंवा छेद सारखा असेल किंवा छेद सारखा असेल किंवा नसेल. ठीक आहे, म्हणजे सर्व प्रकारचे अपूर्णांक असतील त्या सर्व अपूर्णांकांना ही ट्रिक लागू होणार आहे. म्हणून नियम तुमच्या लक्षात राहिले, अतिउत्तम. नाही राहिले तरी घाबरायचं कारण नाही, कारण जी आता लास्ट ट्रिक पाहणार आहोत आपण त्यानुसार तुम्ही सर्व अपूर्णांकाची तुलना करू शकता. तर लास्ट पर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पाहिला, त्यामुळे तुम्हाला ही ट्रिक लक्षात येईल. ठीक आहे, तर ही ट्रिक काय आहे, तर सुरुवातीला फर्स्ट स्टेप काय आहे पहा. स्टेप 1 काय असेल, तर अंश आणि छेदामधला फरक काढायचा. फरक म्हणजे वजाबाकी करायची. इथे लिहिते मी, अंश आणि छेद यांची काय करायचं आहे, वजाबाकी करायची आहे. 2 मधून 1 गेला, 1 राहील. 5 मधून 3 गेले, 2 राहतील. 7 मधून 4 गेल्यानंतर 3 राहतील आणि 11 मधून 7 गेल्यानंतर 4 राहतील. ठीक आहे, फर्स्ट स्टेप लक्षात आली. सगळ्यात सोपी, दोघांची वजाबाकी करा. सेकंड स्टेप काय असेल, आलेल्या वजाबाकीने अंशाला भागणे. काय करायचं, आलेल्या वजाबाकीने अंशाला भागणे. हे बघा इथे लिहिते मी, अंशाला कशाने भागायचं आहे, वजाबाकीने. जी काही वजाबाकी तुमची आलेली आहे त्याने. ठीक आहे, किती वजाबाकी आली आपली, 1. म्हणजे फरक किती आलेला आहे, 1. 1 ने 1 ला भागा, उत्तर काय येईल, 1. त्यानंतर या 2 ने 3 ला भागाकार करा. 2 ने जर तुम्ही 3 ला भागलात तर काय येईल, 2 2. इथं पॉइंट लावून 0 घ्या. 2 पंचे 10. काय आलं उत्तर, 1.5. त्यानंतर 3 ने 4 ला भागा. 3 ने जर 4 ला भागलं, 3 1 3, बाकी उरली 1. इथं पॉइंट लावल्यानंतर इथं 0 घ्या. 3 3 9, बाकी उरली 1. किती आलं उत्तर, 1.3. आणि लास्ट बघूयात, 4 ने 7 ला भागायचं. 4 1 4, बाकी उरली 3. इथं पॉइंट लावा, 0 घ्या. 4 7 28, बाकी उरली 2. म्हणजे काय उत्तर आलेलं याचं, 1.7. बरोबर आलं लक्षात. पहिली स्टेप काय केली, दोघांमधला डिफरन्स काढला म्हणजे वजाबाकी केली. आणि सेकंड स्टेप, आलेल्या वजाबाकीने अंशाला भागले. भागल्यानंतर काय आलं, आन्सर आलेले आहे. आता हे जे आन्सर आले, जे उत्तर आले, त्याचं कंपॅरिझन करा. सगळ्यात मोठा कोणता आहे सांगा, 1.7.
म्हणून याचा अपूर्णांक हा सर्वात मोठा, ज्याची व्हॅल्यू मोठी त्याचा अपूर्णांक मोठा, म्हणून 7/11 हा सर्वात मोठा, त्यानंतर कोणता येईल सांगा 1.5, म्हणून हा अपूर्णांक 3/5, त्यानंतर 1.3 म्हणून 4/7 आणि लास्ट येईल 1 म्हणून 1/2, म्हणजे ज्याची व्हॅल्यू मोठी तो अपूर्णांक मोठा. आलं लक्षात? आणि हे तुलना इझी आहे. आलं लक्षात? पहिली स्टेप डिफरन्स काढा. सेकंड स्टेप आलेल्या डिफरन्सने अपूर्णांकाच्या अंशाला भाग घालणे आणि भाग घातल्यानंतर जे उत्तर येईल त्या उत्तरांचं कंपॅरिझन करायचं, ज्याची किंमत जास्त तो अपूर्णांक मोठा. अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये नियम प्लस ट्रिक या तिघांचंही कंपॅरिझन करून, 2 नियम आणि 1 ट्रिक या तिघांचंही कंपॅरिझन करून आपण आलेल्या अपूर्णांकाचे सुद्धा कंपॅरिझन केलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्यावहारिक अपूर्णांकाची तुलना कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर सुद्धा जास्तीत जास्त करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्हाला व्हिडिओ टाकेल तेव्हा याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळेल. थँक्यू सो मच.